नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतील पाठ 5वा मुंग्यांच्या जगात लेखक प्रकाश किसन नवाळे या पाठामध्ये आपण गेल्या तासाला पाहिलं आहे की काय मुंग्यांच्या जाती किती आहेत, त्याचबरोबर मुंग्या कोणत्या परिस्थितीनुसार कोणते गंधकण सोडतात हेही पाहिलं आपण, आणि मुंग्याच्या अंगी असणारे गुण ते पण आपण या पाठात शिकलो आहेत, बरोबर का। आता बघा पुढील भाग आपण शिकवत आहोत। वास हा वेगवेगळा असतो। मुंग्या मिशाच्या साहाय्याने तो गंध ओळखतात। रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधी कधी भेटताना दिसतात, त्यामागे हेच कारण आहे। बघा आपण म्हणतो मुंग्या एकमेकाला भेटतात, आपण कधी पण तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला जर मुंग्याची कुठे लाईन दिसली तर आवर्जून बघायचं की मुंग्या कशा एकमेकाला भेटतात आणि ते बरोबर तोंडाजवळ तोंड नेतात। का नेत असतील तर ते एकमेकाचा गंध घेतात। पुढं एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात। सावध करणे वाक्यप्रचार आहे, भान देणे, जागे करणे, जागृत करणे, बरोबर का। एखादे संकट आल्यावर म्हणजे एखादी घटना घडल्यावर किंवा एखादी आपत्ती आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात। यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात। अन्नासाठी सापल्यावर वेगळा, बरोबर काय, ओळखीसाठी वेगळा आणि संकटाचं वेगळे, असे तिन्ही गंधकण हे वेगवेगळे आहेत। समजा तुम्हाला सांगतो, तुम्ही सोपं होतं सांगतो, मला मुंग्याची लाईन असेल आणि आपल्या चुकून एखाद्या मुंगीच्या ह्याच्यावरती पाय पडला आणि दुसऱ्या मुंगीने जर बघितलं की तू एक मुंगी आपली मेली, तर त्यांची क्रिया भेटण्याची इतकी फास्ट होते की आपण ते विचार करू शकत नाही, त्याच्यात दुप्पट ते वेगाने क्रिया करतात। बघा या गंधकणाचा सुगावा लागताच, सुगावा लागणे, तपास लागणे, तपास लागताच इतर मुंग्या त्या मुंग्याच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात। बघा म्हणजे का, तर एखाद्या मुंगीवरती संकट आलं आणि त्यांना ते समजलं, सुगावा लागताच त्या पटकन सावधानतेच्या इशाऱ्याने, म्हणजे जसा इशारा मिळाला तसं जोरात त्या काय जातात, धावत त्या ठिकाणी जातात। त्याचबरोबर सावधानतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा सोडतात। चौथा गंधकण त्यांनी सोडला कुठला, बाकीच्या मुंग्याला सावध करण्यासाठी सुद्धा ते गंधकण सोडतात। बघा त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकांचा परिणाम अधिक तीव्र होतो, अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात। बघा एखादं संकट आलं म्हणजे त्यांच्यातली एखादी मुंगी जर मरण पावली, मृत्यू झाला, तर ते गंधकण हवे सोडतात आणि तो कसा करतात, अधिक तीव्र, म्हणजे आपण म्हणतो बघा एखाद्या म्हणतो ना वासले कडक आहे एखादा स्प्रेचा किंवा एखादा औषध खूप विषारी आहे, त्याप्रमाणे ते वेगळ्या प्रकारचं हवेत काय करतात, गंधकं सोडतात आणि ते कसं असतात, सावध करणारे असतात, म्हणजे पटकन ते हवेत मिसळून त्यांच्यापर्यंत पोहोचते अशी शोभत असतात। संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराच्या पृष्ठभाग देखील घासतात। बघा एकमेकाचा निरोप, संदेश, निरोप देणे, आपण त्याला इंग्लिशमध्ये आपल्या मोबाईल शब्द सुद्धा आहे बघा, मेसेज, म्हणजे एखाद्या गोष्टीचा मेसेज द्यायचा असेल तर मुंग्या काय करतात, आपल्या शरीराचा पृष्ठभाग म्हणजे कोणता, वरचा भाग काय करतात की एकमेकांना घासतात। त्यातून येणाऱ्या आवाजाच्या साहाय्याने त्या आपल्या वसाहतील इतरांना संदेश देत असतात। निरनिराळ्या प्रकारच्या मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात। बघा मुंग्या स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। तत्पर असणे, तयार असणे, मुंग्या काय करतात, आपलं स्वतःचं आणि वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी म्हणजे बचाव करण्यासाठी नेहमी तयार असतात। स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात। कडकडून म्हणजे जोरात चावणे, चावा घेणे म्हणजे चावणे। काही मुंग्या विषारी दंश करतात। दंश करणे म्हणजे सुद्धा चावाच घेणे। आणि एखाद्या मुंगीला आपण जर स्पर्श केला किंवा तिला जर आपण पाय दिला तर ती अशी चावते की आपल्याला त्याचं खूप वेदना होतात। इतर काही विशिष्ट आम्लाचा फवारा, आम्लाचा म्हणजे आम्ल म्हणजे काय, एक द्रावणच आहे ते पण, आणि ते काय करतात आपल्या अंगावरती हातापायावरती जिथं चावलं तिथं सोडतात, म्हणजे ते शत्रू म्हणजे कोण, दुश्मन, त्यांना ज्यांनी मारले किंवा ज्यांनी त्यांना खोड केली ते त्यांना आपला शत्रू म्हणतात। मित्र शत्रू शब्द आहेत, बरोबर आहे का। नकळत एखाद्या वेळेला लाल मुंग्याच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। कल्पना करा तुमचा पाय लाल मुंग्याच्या वारोळा पडला किंवा त्यांच्या लाईनवर पडला आणि तुम्ही बघितलं नाही, काय होईल, तर तुम्हाला पाय ठेवायला जागा मिळणार नाही, म्हणजे इतकं चावतील आणि तुम्ही उड्या मारता टाना, बरोबर आहे का, वेदना होतात तेवढ्या।
वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पळ काढावा लागतो. पळ काढणे, निघून जाणे. त्यांनी काय सांगितले, त्यांच्या वसाहतीवर कुणी जर संकट आणलं, कुणी जर हल्ला केला, कुणी शत्रूंनी, तर ते सगळे एकत्र येतात आणि शत्रू तिथून पळून जातो. काही जातीच्या मुंग्यांना दश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. सुई माहित आहे, मधमाशी चावली आपल्याला, केवढा मोठा आपला हा गाल सुचतो, बरोबर आहे का? म्हणजे का, तर ते काय करतात, आपल्या शरीरामध्ये त्या चावलेल्या जागेत त्या ठिकाणी विषारी द्रव सोडतात, त्यामुळे ते सुचतो, बरोबर आहे का? दंश करताच प्राण्यांच्या शरीरात विष सोडले जाते. ते दंश करणे म्हणजेच काय, चावा घेतल्यावर जे सोडलं जातं ते विष असतं. या विषाच्या मोठ्या प्राण्यावर फारसा प्रभाव जाणवत नाही, परंतु अशा अनेक दशापासून होणारा दाह होणे, आग होणे, बरोबर आहे का? जर जास्त प्रमाणात जर या मुंग्या चावल्या मोठ्या प्राण्याला, तरी पण त्यांच्या अंगाची जळजळ होते. या मुंग्याचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत. अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचा हा एक भागच आहे. हे आपल्याला कसे विसरून चालेल? अन्नसाखळी माहिती तुम्हाला, शेतकरी, बरोबर आहे का? त्यानंतर त्या शेतामध्ये त्याचा मित्र म्हणून ज्याचा वापर केला जातो, गांडूळ, बरोबर आहे? गांडूळ कोणाला खातं? उंदीर खातो. उंदीर काय खातोय? म्हणजे अशी जी साखळी आहे त्याला अन्नसाखळी असे म्हणतात. उद्यमशील, शिस्तबद्ध, सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. लेखक म्हणतात की या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. म्हणजे काय, आपण सुद्धा शिस्तप्रिय राहिलं पाहिजे, बरोबर का नाही? त्याचबरोबर आपण सुद्धा त्यांच्याकडून बरेच काही घेऊ शकतो, हे या पाठामध्ये माहिती सांगितली आहे. धन्यवाद.